हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर कसे आहेत तुम्ही सगळेजण आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप सगळ्या शुभेच्छा. तर आज आम्ही गावी जाणार आहोत. आम्ही गावाकडे निघाले आहोत. हे बस आहे. निघालेलो आहोत आणि आम्ही गावाकडची यात्रेला पण जाणार आहोत आणि आम्हाला खूप मजा येणार आहे आणि जायलो गावाकडे. तर आम्ही आता पुन्हा अर्ध्या तासातच पोहोचणार आहोत. तर लेट्स गो. हाय कर. अरे बस इथं आजीजवळ बस आजी. गावाकडे आल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही मस्त इथे गप्पा मारत बसलो होतो. आरोहीची इथे खूप मस्ती चालू होती आणि खूप दिवसानंतर सगळ्याला भेटल्यामुळे मस्तीच मस्ती होती तिची. आणि इथं ते हार खाणं चालू आहे गुढीपाडव्याचं. मग मी इथे स्वयंपाकाला लागले, चुलीला जाळ लावते आता इथे. हॅलो म्हणा. हॅलो. आणि हे इथं आहे चूल. आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी संध्याकाळच्या. बाय, भेटूयात आपण थोड्याच वेळात. त्यानंतर खूप सगळे वानर आलेले होते, त्यामुळं आरोही वरती जाऊन त्या वानरांना बघत बसलेली होती इथे. आणि तिला खूप मज्जा पण येत होती, एन्जॉय करत होती सगळं काही. आणि दिवस मावळलेलं वातावरण खूप सुंदर दिसत होतं. तुम्हाला ते व्हिडिओमध्ये आणखीन सुंदर दिसत नसेल. हे माकड तुम्ही इथं बघू शकतात. खूप सगळे वानरं, माकडं बरेच आलेले होते आणि वरतून वातावरण खरंच खूप छान दिसत होतं. हे आहे आमच्या घराच्या बाजूला असलेलं मंदिर. कसं वाटतंय तुला वरती? कसं वाटतंय तुला? वानेर पण बघता येते. सगळे कुठे गेले, काय पण झाले आहेत तिथे. दिसतंय का? हां. काय दिवस मावळलाय ना, त्यामुळे ते नाहीये दिसत. तिथे काय, तिथं बी आहे. काय म्हणणं आहे तुझं? कसं वाटतंय तुला? आम्ही इथं खेळत होतो कोणासोबत? रघुवीर सोबत. हो. आता मी खाली उतरणार. पाला खात बसू. बाय बोल चल. तर आता मी खाली उतरणार आहे. थांब, तू उतरताना तुला दाखवते. हां. आता क्लिअर दिसू लागलेत बघ वानर. हे इथे वानर आहेत. कुठे आहेत? कॅमेऱ्यात दाखवते मी. उतर चल. मारवडी. इकडे आता तिकडे. इकडे यायचंय म्हणून मम्मी तिने करते. काय म्हणणं आहे तुझं? सांग आरोही बाबतीत काय म्हणणं आहे? बोल की. हां, नाही नाही तुला म्हणते. आरवी आरवी बाबतीत काय, आरवी खूप छान आहे, हुशार आहे, छान लोक अशी हिंडती, इकडून तिकडे तिकडून इकडे फिरती, वानेर मारती. अजून काय, अजून काय पाहिजे? होय माय. किती वर्ष झाली आरू? 10वा लागला आता. आता बर्थडे झाला ना, बर्थडेचा व्हिडिओ पण आहे आपल्याकडे. 10 वर्षाची झाली. 10 वर्षाची झाली. आता ते सगळं माझं कामावरून झाल्यानंतर मी इथं स्वयंपाक बनवते आणि संध्याकाळी मी पोळ्याच बनवते आणखीन गरम गरम.
आणि इथं बनवत मस्त सगळ्या आमच्या गप्पा चालू होत्या. कॅमेरा मावशीच्या हातामध्ये होता, ती व्हिडिओ करत होती. तिला सांगितलं हे असं कर म्हणून. मस्त वाटत होतं हे सगळं काही करताना. आणि इथं मी पटपट उंडा वगैरे भरून घेतला. आता पोळी लाटते. तिकडे तवा खूप गरम झाला होता. पटकन मला इथे आरोहीनं पाटा आणून दिली. आत्ता तुम्ही पाहिलात. आणि छान वाटत होतं हे सगळं काही. ही आहे माझी आजी. इथे माझी मम्मी साईडला बसलेली आहे. त्यांना असं वाटत होतं मी व्हिडिओ बनवते तर हे काय करते, आणि काहीच बोलत पण नव्हते. आणि व्हॉइस ओव्हर देताना बऱ्याचशा गाड्या जात आहेत आणि मला व्हिडिओ एडिटिंग करायला टाईमच भेटत नाही आहे. आमचं सगळं काम झाल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलो. आणि जेवण झाल्यानंतर बाकीचं सगळं काही आवरणं झाल्यास आम्ही सगळेजण झोपी गेलो. पण संध्याकाळी रात्री 11-12 वाजता हे कार्यक्रम चालू होते. आणि मस्त हे रात्री 2-3 कार्यक्रम होते. हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळचे 4 वाजलेले आहेत आता. दुसऱ्या दिवशीचा आहे हा व्हिडिओ. आणि सकाळी पहाटे दंडवत घ्यायचं होतं मम्मीला, मावशीला आणि मामीला. तर मी त्यांच्यासोबत गेलेली होते. आणि पूर्ण घरापासून ते मंदिरापर्यंत हे असं दंडवत घेत होते त्यांनी. आणि प्रत्येकाची वेगवेगळी श्रद्धा असू शकते. कोणी याला जज नका करू. जे आमच्या गावाकडे ही परंपरा चालत आलेली आहे ते तसंच पुढे हे सगळेजण करतात. तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. गावातले बरेच लोक आलेले होते. आणि पहाटे लाईट गेलेली होती मंदिरातली. थोड्या वेळाने लाईट आली. मग आम्ही इथे साईडला बसलो. दर्शन वगैरे सगळं झालं. आणि लवकर गेल्यामुळं थोडी गर्दीही कमी होती. पुन्हा बरीचशी गर्दी वाढली. दर्शन झाल्यानंतर आम्ही वापस घरी जायला निघालो. आणि जाता जाता रस्त्यामध्ये जेही मंदिर लागतील त्या सगळ्या देवांचे आम्ही दर्शन घेत घरी गेलो. आणि हे वडाचं खूप मोठं झाड आहे. आणि मग इथून मग आम्ही आमच्या घराच्या बाजूला असलेल्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला गेलो. ते बाहेरून लॉक असल्यामुळं आम्ही वापस आलो. आणि आता आम्ही घरी पोहोचलो. घरी आल्यानंतर मम्मी, मावशी आणि मामी चहा पिणार होत्या. ते चहा पित आहेत आता. आणि आप्पा इकडे त्यांच्या हातापायांची हालचाल करत होते. आता यांचं चहा पिणं चालू आहे इथे. मम्मी मला विचारत होती की तुला चहा प्यायचं आहे का, दूध प्यायचं आहे का म्हणून विचारत होती. पण मी नाही घेतलं. आणि इथं आप्पांच्या हातापायांची हालचाल, छोटासा आप्पाचा व्यायाम चालू आहे. पहाटेचे 5 वाजलेले होते. आम्ही मंदिरामध्ये 4 वाजता गेलेलो, 5ला वापस आलो. मस्त वाटत होतं. अरे काय करते तू? लसूण झालं वाटून? नाही. कसं वाटलं काम करून? आता आपण भाजी बनवू. तू पकड कॅमेरा, मी भाजी बनवतो. हे काय आहे? हे लसूण आहे. हे आहे मिरची. मी हे वाटलं होतं. हे आहे कढीपत्ता. मम्मा उठून दाखव. इथं आहे आजी. आजी काय करायली ते आपण बघूयात. आणि इथं आहे मम्मी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तिकड कॅमेरा घेऊन.
इथे सुकलीन बाई आहे पाणी भरत आहे. हाय कर हाय हाय. आई ह्या रूम मध्ये खूपच अंधार आहे. आती हाय कर. कोण आहे ना कुठे आहे आती? कोण आहे हे इथं. होय पिलू कोण आहे ग कोणी पण नाही हाय कर. हाय बिन बघायली मी इथं आती हे करत आहे. काय व्हिडिओ करायली काय ग हे अंधार. कुठं पाठवणार आहे व्हिडिओ करून माझा अजून की नाही बसून बस. इथे इथं चूल चूल दाखव चूल तिकडं रिकामी परा तिकडं चूल पूर्णाच्या पोळ्या पाठवतीस का का साध्या जाऊ दे बाया.